मराठी पिक्चर आणि मराठी सिरियल हे फार मोठं वेगळं विश्व आहे. म्हणजे रस्त्यावर जाताना मराठी लोक मला हिंदी लोक जगात ओळखतात, पण मराठी लोक फार कमी ओळखतात. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मिळा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. कलर्स मराठीवर लवकरच एक नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येते, ज्याचं नाव आहे मी जिंकून घेईन सारं. आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या आणि माझ्या सुद्धा लाडक्या, आणि त्यांना एव्हरग्रीनच म्हटलं पाहिजे, भारतीताई आचरेकर. नमस्कार ताई, कशा आहात? मस्त, म्हणजे धमाल. फार छान वाटतं मला तुम्हाला परत एकदा भेटल्यानंतर, कारण आता नुकतंच आम्ही तिघीच्या निमित्ताने भेटलो आणि आता मालिकेच्या निमित्ताने आपण भेटतोय. आणि मी आशा करते परत नाटकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा लवकरच भेट आपली. हे युद्ध जमणार नाही एकदम एका वेळेला. बरं, खूप छान झालाय प्रोमो, आणि आपण मग अशीच सगळ्यांनी सेलिब्रेट केला बाय्याजींचा 75th बर्थडे 75. मला सांगा, आज प्रोमो तुम्ही अंशाच बरोबर बघितला, तुम्हाला कसं वाटलं? कारण का मराठीत पहिल्यांदा तुम्ही मालिकेत खूप आवडलं मला, कारण एक तर पहिल्यांदा मराठीत काम करते, दुसरं म्हणजे खूप वेगळी कॅरेक्टर मिळाली, जी मी आहे तशी कॅरेक्टर मला मिळाली, मॉडर्न आजी मिळाली आहे, विच आय एम. त्यामुळे मला ते खूप रिलेट झालं छान. आणखीन आमची पोरं पण खूप मस्त आहेत, त्यामुळे फॅमिलीचं फिलिंग आलं एकदम. शूट पण चांगलं झालंय, स्टोरी छान आहे, पण मुख्य म्हणजे माझी कॅरेक्टर मला फार आवडली, त्यामुळे मजा येणार आहे. आताशी सुरुवात आहे, त्यामुळे अजून शूटिंग व्हायचं खूप, पण मजा येणार आहे खूप. क्या बात आहे. आणि तुम्ही आता जे म्हणालात ना की आत्ताच्या काळातली आजी आहे, तर मला ना तुमच्याशी त्या दिवशी बोलताना तेच जाणवलं आणि आत्ताही जाणवतं की तुम्ही जशा आहात तशा तुम्ही पडद्यावरती दिसता. म्हणजे तुम्हाला ना ते खूप एफर्टलेस असतं, तुम्हाला त्यासाठी काही वेगळी मेहनत नाही घ्यावी लागत. तुमच्यात तो मिश्किलपणा, खट्याळपणा, तितकाच एक करारीपणा, त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ही जी भूमिका आहे ती खूप जास्त तुम्ही कनेक्ट करू शकता, जास्ती जवळची, म्हणजे कारण त्याच्यामध्ये जरी म्हणजे तिघी मधला रोल वेगळाच होता एकदम, पण ह्यातली कॅरेक्टर खूप तशी रोजच्या जीवनातली कॅरेक्टर आहे, त्याच्यात कॉम्प्लेक्स नाही फार. आणि जेवढी जर काही चुका केल्या तर चिडणार, एवढीच कॅरेक्टर. त्याच्यामध्ये फार कॅरेक्टर नाही, पण मुख्य म्हणजे छवीचे माझे रिलेशन्स फार वेगळे आहेत. सतत मला जपत असते सतत, आणि आपल्या या अशा वयामध्ये ना कोणीतरी असं माणूस लागतं की जे आपल्याला मजा पण येते, त्याने आवडतं पण, हवं पण आवडतं. त्यामुळे ती छवी जी माझी सावली उडून जाते म्हणते, ते खूप आवडतं मला, खूप भावतं. त्यामुळे मी ते करून घेते सगळे ते लाड तिच्याकडनं, पायाला मालिश करून घेणं वगैरे सगळं करून घेते, आणि त्यामुळे एन्जॉय करते मी खूप ते कॅरेक्टर. खूप मजा येते कॅरेक्टर. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की आपल्या आयुष्यामध्ये आपण नेहमी करत नाही. त्याच्यामध्ये जसं ही छवीमध्ये लाड करते, तसं आत्ता माझ्या आजूबाजूला कोणी लाड करणार नाही कॅरेक्टर, पण त्यामुळे मजा येते खूप करायला. मला खूप आवडले कॅरेक्टर, आणि फॅमिलीच आवडली मला. क्या बात आहे. पण एक अशी गोष्ट जी आपण म्हणतो ना, एक राहून गेलेली गोष्ट असते, जी आता ह्या भूमिकेच्या निमित्ताने ती हौस तुमची आता फिटली जाणार आहे. मला असं वाटतं मराठीत मला लोक ओळखायला लागतील, हेच मला तुम्हाला मॅम सगळे तसं नाही, तुला नाही कळत. मराठी पिक्चर आणि मराठी सिरियल हे फार मोठं वेगळं विश्व आहे. म्हणजे रस्त्यावर जाताना मराठी लोक मला हिंदी लोक जगात ओळखतात, पण मराठी लोक फार कमी ओळखतात. म्हणजे त्या चेहरा प्रत्येक जण हिंदी सिरियल बघतच नाही. आपल्याकडे मराठी बघण्याचं फार हे आहे की लोक मराठी सिरियल लावतात, मग ते हिंदी त्यावेळेला लावत नाही. त्यामुळे त्याच्यासाठी मला फार फार बरं वाटते की मला मराठी लोक आता ओळखतील. मराठी लोक तुम्हाला ऑलरेडी खूप छान ओळखतात, आणि सगळ्यांना खूप आनंद आहे की आता तुम्ही या सिरियलच्या निमित्ताने रोज आमच्या भेटीला येणार आहात. चांगली आहे, रोल पण चांगला आहे, सिरियल पण छान आहे. येस. पण काय म्हणते, तुम्हाला इतक्या वर्षामध्ये तुम्ही का म्हणजे मराठीमध्ये का? मला हिंदीमध्येच केलं ना मी पहिल्यापासून. नाटकं केली मराठी, फक्त मराठी नाटकं केली, पण त्याच्यानंतर फक्त हिंदीमध्ये काम केलं मी. हिंदी लोक घाबरतात, मग मराठी लोक घाबरतात की हिंदीमध्ये काम करते, पैसे घेईल, वेळ मिळेल की नाही, असं विचारतच नाही. आपला ठरवून, म्हणजे असं पण नाही की विचारतच येतच नाही पुढे. त्यामुळे मला फार आनंद झाला मला हे 2 गोल मिळाले. क्या बात आहे. आणि मालिकेमध्ये जसं नेमकं माझं वागडी की दुनिया संपलं आणि ही मालिका किती छान. मालिकेमध्ये जसं तुमची भूमिका आहे की एक घरामधली एक आजी, आणि ती सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. मला वाटतं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घरात एक अशी व्यक्ती असते की आपल्या पाठीशी ती काहीही होऊ देत आपल्या पाठीशी उभी असते. खऱ्या आयुष्यात तुमच्या आयुष्यातली अशी व्यक्ती मला नाही. तुला खरं सांगू का, मी ना फार लहानपणापासून इंडिपेंडंट झाले. ओके. म्हणजे माझे मिस्टर गेले तेव्हा मी 34 वर्षाची होते, माझा मुलगा 9 वर्षाचा होता. त्यामुळे इंडिपेंडन्स हा माझ्या रक्तात दिलाय. त्यामुळे मला फार कोणाची मदत नाही. मी नाही कोणाच्या पुढल्या हातात घेतल्या. मी कधीच कोणाचा मला आधार पाहिजे कधी झालंच नाही मला. मी माझाच मार्ग काढत बसले, मी माझाच मार्ग पुढे गेले, माझेच डिसिजन मी घेतले, असंच झालं. त्यामुळे मला
अशी फार गरज नाही लागली. ते जरा फिल्मी वाटेल ऐकायला, पण ते खरं आहे. आणि मी ना आता सगळ्यांशीच गप्पा मारत होते मालिकेच्या मध्ये, मला प्रत्येकाकडून कळलं की तुम्ही सगळ्यांना खूप छान सांभाळून घेता, सगळ्यांना तुमच्याकडून काही ना काहीतरी शिकायला मिळतंय. पण आज मला तुमच्याकडून ऐकायचं आहे की तुम्ही इतकी वर्ष काम केलेलं आहे हिंदी मराठीमध्ये, आणि मला वाटतं एखादा कलाकार जेव्हा खूप वर्ष सातत्याने काम करतो ना, तर इतर असलेल्या कलाकारांकडून त्यांच्यावर काही ना काही पद्धतीचे अभिनयाचे म्हणा, छान विचारांचे म्हणा संस्कार होत असतात, ती जडणघडण होत असते. तुमच्या सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही नवीन होत्या तेव्हा असे 3 दिग्गज कलाकार किंवा कोणतेही 3 कलाकार ज्यांच्याकडून तुम्हाला असं वाटलं की ओके मला ह्या व्यक्तीकडून काहीतरी शिकायला मिळते किंवा ह्यांच्याकडून माझ्या वाढत्या वयामध्ये विजयाबाईंचा फार मोठा प्रभाव आहे. विजया मेहतांनी मला खूप घडवलं. त्यांची 2-3 नाटकं केली मी त्यांच्याबरोबर. मोगर अंगणकरांसारखा डायरेक्टर मला पहिला मिळाला, त्यामुळे पहिली माझी पायरीच इतकी भक्कम झाली की मला त्याच्यानंतर मागे कोणाकडे गरजच झालेली मागायची. काही बरं डिक्शनचा काही संबंध नव्हता. माझे वडील हिंदी आहेत, पण माझी आई महाराष्ट्र, हिंदी आजकालच बोलते. त्यामुळे हिंदीमध्ये मला सुद्धा काम करताना लोक तेच म्हणाले की हे मराठी आहे. नाही मराठी होई नाही शकते, हिंदी इतनी अच्छी बोलते, असं झालं ते. त्यामुळे मला असं बाकीच्या बाबतीत मदत नाही घ्यायला लागली. पण ॲज अ क्राफ्ट म्हणून विजयाबाईंनी खूप शिकवलं मला. बासू चटर्जींनी खूप शिकवलं मला हिंदी पिक्चर. बासू चटर्जींचे 3 पिक्चर केले मी. त्यामुळे लोक इतकी भक्कम मिळाली मला काम करताना की त्याचा फायदा झालाच. पण तुमच्या आई म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे गायिका माणिकजी वर्मा, त्या इतक्या सुंदर गायच्या, पण तुम्हाला असं काय वाटलं की आपण गायन क्षेत्रामध्ये काही न करता अभिनयामध्ये यावं, की तुम्हाला ती आवड मी होती? सांगितलं ना तुला जसं की मला जेव्हा मी व्हिडिओ झाले तेव्हा मला पैसे कमवणं फार महत्वाचा भाग होता. त्यावेळेला मी नाटक करत होते, सिनेमा करत होते, आणि ते सोडून मी गाणं करायचं ती रिस्क मी घेऊ शकत नव्हते, कारण माझा आवाज खूप बेसचा आवाज आहे. त्यावेळेला बेसच्या आवाजाला महत्व नव्हतं फार. आता रेखा भारद्वाज वगैरे सगळे छान गातात, पण तेव्हा तसं नव्हतं. त्यामुळे कमवणं हा मेन हे होता. म्हणून गाणं बाजूला नाही, कुठला तरी काहीतरी निवडायचं, ठीक आहे. त्याच्यात पण मी वाईट नाही वाटून घेतलं पाहिजे की बाबा काय माझं गाणं सुटलं म्हणून, कारण प्रायोरिटी वॉज माय सन. खरं. आणि आता कमिंग बॅक टू द सिरियल, की आता बाय्याजींच्या निमित्ताने आम्हाला तुम्हाला रोज पाहता येणार आहे, छान आम्हाला काहीतरी बघायला मिळणार आहे मालिकेमध्ये. एक जेव्हा मला वाटतं एखाद्या कलाकाराची टीम खूप छान असते किंवा त्यांचं ऑफस्क्रीन बॉन्डिंग जितकं छान असतं तेव्हा ते ऑनस्क्रीन दिसून येतं, आणि ते प्रत्येक जण ब्लेस्ड फील करतो कारण त्यांना तुमच्याबरोबर काम करायला मिळतंय. आता या सगळ्या तरुण पिढीबरोबर काम करताना तुम्हाला काय वाटतंय? हे मला खूप बरं वाटतंय. म्हणजे मला मी सांगितलं ना तुला की आत्ताची जी पिढी आहे ना ती खूप प्रगल्भ आहे. त्यांचं वाचन चांगलं आहे, ते चांगले चांगले पिक्चर बघतात, ते चांगले चांगले नाटकं बघतायत. मधली एक पिढी फार वाईट झाली, ते जेव्हा सिरियल सुरू झाल्या त्यांना काही दुसरा इंटरेस्ट नव्हता, फक्त सिरियलचा इंटरेस्ट होता. आताची तशी नाही. आता हा जाऊन माझा तिघी बघून आला, तो वेडा आलाय, काल रात्रभर रडत होता तो. म्हणजे कुठेतरी टच करणारी काहीतरी बघायला वाटलं त्यांना, हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि अशी आताची पिढी आहे, आणि मला फार आनंद वाटतो की ह्या पिढीने त्या गोष्टी आत्मसात केलेल्या आहेत, त्यांना ते करावं असं वाटतं. खूप किती आता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्स असतात, गाण्याचे क्लासिकलचे प्रोग्राम असतात, किती यंग पोरं येतात. कवितांचे प्रोग्राम, मी वैभव जोशीचे प्रोग्राम बघते, 100-150-200 पोरं नुसती यंग असतात त्याच्यामध्ये. ते किती बरं वाटतं मला ऐकायला. त्यामुळे ती किती प्रगल्भ होतात. त्यामुळे मला नाही वाटत मला काही प्रॉब्लेम आहे त्यांच्याबरोबर. क्या बात आहे. फार छान वाटलं ताई गप्पा मारून, आणि इतक्या सगळ्यांशी गप्पा मारून समज वेळात वेळ काढून म्हणायला त्याच्यासाठी थँक्यू सो मच, आणि मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मी आशा करते असं छान छान आता मराठीमधला हा तर प्रवास सुरू राहीलच, पण तुम्हाला अजून मराठीमध्ये वेगवेगळ्या मालिका मिळत राहू देत कायम. थँक्यू सो मच. परमेश्वराची इच्छा असेल. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.